वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे हरि जय जय राम कृष्ण हरि 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 गोवर्धन धर सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय करावे ते पाय आदि 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 सद्गुरु वाचोनी सापडे ना सद्गुरु महिमा अगाध
महिमा अगाध सद्गुरुवतोनी सापडे ना कामण कैसे आंधळे हे ज्ञान कामण कैसे आंधळे हे ज्ञान गेले विसरून खऱ्या देवा गेले विसरून खऱ्या देवा रघुपति राघव राजा राम रघुपति राघव राजा राम राजाधिराज रामचंद्र भगवान की पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय समर्थ सद्गुरु रामदास स्वामी महाराज की जय राघव राजा राम रघुपति राघव राजा राम रघुपति राघव राजा सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी आपणा सारिखे करते तत्काळ नाही काळ वेळ तयारा लोह परिसाची नसाहे उपमा सद्गुरु महिमा अगाध तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे जगद्गुरु जगवंद्य तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा असा असणारा हा अभंग आणि या अभंगात महाराज सद्गुरूंचं महत्व सद्गुरूंचं मोठेपण सद्गुरूंचं जीवनात असणारी आवश्यकता या सर्व गोष्टी या अभंगाच्या माध्यमातून आपणा सर्व भक्त मंडळीला सांगत आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी आज या फेसबुकच्या माध्यमातून ही कीर्तनाची सेवा जोशी महाराजांच्या माध्यमातून जी आम्हाला प्राप्त झालेली आहे त्याबद्दल प्रवीण जोशी सरांचे सर्वात पहिले आभार. आणि आपण सर्व समोर बसणारे श्रोतू भक्त मंडळी, आता विशेष असं आहे या कीर्तनाचं की एरवी इतर कीर्तनांच्या सोबत इतरांसमोर कीर्तन करायचं असतं, परंतु ही वेळ अशी आहे की या ठिकाणी सर्व कीर्तनाचे जाणते लोक आहेत. माऊली फार सुंदर सांगते श्रोत्यांच्या बद्दल. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी तो दुबळा अर्चित से भक्ती, माझे बोल गंगावती तरी स्वीकाराल की. ऐकणारे श्रोते जे आहेत हे प्रत्यक्ष महेशाची मूर्ती म्हणजेच भगवान शंकराच्या सारखे श्रेष्ठ असे लोक आणि त्यांच्या समोर ही कीर्तनाची सेवा. मी तो दुबळा अर्चित से भक्ती, कारण अभंगाचं निरूपण करणं किंवा हे असं मला काही फारसं कळत नाही. मी तो दुबळा अर्चित से भक्ती, माझे बोल गंगावती, कारण भगवान शंकराची पूजा ही बेलपत्राने करायची असते, परंतु मी अज्ञानी, माझ्याजवळ असणारे जे शब्द आहेत हा गंगावती म्हणजे निर्गुडीचा पाला, तो आपण सर्व भक्त मंडळींनी आनंदाने स्वीकार करावा. आणि
आजचं हे जे कीर्तन आहे, या कीर्तनाचं वैशिष्ट्य असं की आम्ही आमच्या रोडे सरांच्याकडे शिकतो. रोडे सरांच्याच माध्यमातून आजपर्यंत इथपर्यंत गेलेलो आहे. यापुढेही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली, त्यांच्याच कृपा कटाक्षाखाली आम्ही चालणार आहे. म्हणून सद्गुरु वाचूनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आम्हाला म्हणजे जीवाला भौतिकातल्या सर्व गोष्टीचं ज्ञान आहे, परंतु ज्यासाठी आम्हाला हा भगवंतांनी जन्म दिला त्याचीच आम्हाला खरी खास जीवाला माहिती नाही. प्रत्येक जण म्हणतो पाहू करू, आज नाही उद्या पाहू. महाराज म्हणतात धरावे ते पाय आधी आधी, सर्व काम बाजूला ठेवून आधी सद्गुरूंना शरण जा. हे तुकाराम महाराज कळकळीने सांगितलं. परमाणू येवडे जरी म्हणजे ती मुळी आहे, ती मुळी जर मिळाली, ती जर मुळी मिळाली तर जीवाला तरी काय बहु गाडे जोडणे आहे. परमाणू येवडे संजीवनी मूळ जोडे, तरी काय बहु गाडे भरणे आहे. जीवाला आपल्या जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी आम्ही संसारात आल्यानंतर संसाराच्या माध्यमातून आमचं जगणं चालूच असतं. या बाबतीत सुनील दादांचा एक शब्द फार सुंदर आहे, एक वाक्य फार चांगलं आहे. महाराज म्हणतात संसार हा दाईप्रमाणे करावा आणि परमार्थ हा आईप्रमाणे करावा. मग आईप्रमाणे करायचा, जीवाचं जर कल्याण करायचं तर काय करावं? धरावे ते पाय आधी आधी. कुणाचे? संतांचे पाय आधी धरावे. माऊली सुद्धा सांगते ते ज्ञान पैगारोकडे जरी मनी अति आणावे, तरी या संता भजावे सर्वस्वेसी. ते ज्ञान जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी संतांना शरण जाणं फार गरजेचं आहे. आणि या संतांना शरण गेल्यानंतरच माणसाच्या जीवनाची किती कर्तव्यता आहे, जन्माला आल्याचं सार्थक आहे. नाहीतर जन्मा येऊनी काय केले तुवा मुद्दल कबवी. हा भगवंताने आम्हाला तो जन्म दिलेला आहे यासाठी की ये देही म्हणजे याच देहात भगवंताची प्राप्ती करता येते, इतरत्र ही व्यवस्था नाही. म्हणून ते ज्ञान पैगारो, ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अति आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेसी. या संतांना आम्हाला शरण जाणं आवश्यक आहे. ते ज्ञानात त्यांना का जायचं आहे शरण? ते ज्ञानाचा पुरवठा, तेथे सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुबटा ओळंगुनी. कारण ते ज्ञानाचा पुरवठा म्हणजे भांडार, ज्ञानाचं फार मोठं भांडार आहे ते ज्ञानाचा पुरवठा. परंतु तो जर आम्हाला भांडार स्वाधीन करायचा आहे, आम्हाला प्राप्त करायचा आहे, तर तिथे सेवा हा दारवंटा, त्यांची सेवा करून आम्हाला ते ज्ञान प्राप्त करायचं. पुढे महाराज म्हणतात मग का तुकाराम महाराज ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर आम्ही संतांचा अनुग्रह घेऊ, संतांच्या ह्याच्यात, पण तिथे गेल्यावर आम्हाला प्राप्त काय होणार आहे हे तर सांगा. महाराज पुढे म्हणतात आपणासारखे करती तात्काळ नाही काळ वेळत आहे. आम्हाला तरी व्यवहारात वेळ लागतो हो, एक घर बांधायला अख्खा जन्म जातो, इथे नाही काळ वेळ तया लागी. हे विशेष आहे. थोडस प्रसंग सांगतो, आपणासारखे करती तात्काळ म्हणजे कसं. कथा थोडक्यात सांगतो. इतर कीर्तनात जर सांगायची म्हटलं तर पूर्ण पूर्वरंग या कथेतच जातो, परंतु इथं फार कमी वेळ आहे. तो प्रसंग आठवा की ज्या प्रसंगात ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्तीनाथ महाराजांनी मांडे खायचा विचार सांगितला आणि तो विचार सांगितला असताना मुक्ताबाईला मांडे करायला सांगितले. मुक्ताबाई म्हणे दादा खापर पाहिजे, आणि खापर पाहिजे म्हटल्यानंतर काय झालं, जा कुंभाराकडे आण खापर. मुक्ताबाई कुंभाराकडे, मी कथा फार धावती सांगतोय, तुम्ही त्याचा समन्वय लावून घ्या. मुक्ताबाई धावत गेली आणि खापर घेऊन आली. खापर घेऊन येत असताना मधातच सावकार विसोबा भेटले, ते ज्ञानेश्वर महाराजांचे विरोधक. त्यांनी खापर फोडलं आणि घरी आल्यानंतर पाहतात, त्यांना हे पाहायचं होतं की हे आता संन्यासी मुलं कसे मांडे खातात. म्हणून
त्या झोपडीच्या खिडकीतून बघताय आणि काय पाहू, मुक्ताबाई रडत आली. मुक्ताबाई सांगते, दादा विसोबांनी ते खापर फोडून टाकलं, आता आपले मांडे कसे होणार? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मुक्ताई रडू नको. त्यांनी योगात तू मांड्याची तयारी कर. महाराजांनी योगाग्नींनी आपली पाठ तप्त केली आणि मुक्ताबाईंनी त्या पाठीवर मांडे बांधले. माझा कथा सांगण्यामागचा उद्देश वेगळा. आणि हे ज्या वेळेस विसोबांनी पाहिलं त्यावेळेस विसोबांना कळून चुकलं आणि विसोबा महाराज जसे होते तसे धावत आले आणि माऊलीच्या ताटात जे होतं ते खायला लागले. तेव्हा मुक्ताबाई म्हणते, दूर हो खेचरा, दूर हो. भूतासारखा आला इथे खाऊन राहिला. सांगायचा अर्थ हा, विसोबांनी ज्ञानेश्वर महाराजांची माफी मागितली, क्षमा मागितली. माऊली मी चुकलो, मला क्षमा करा, माफ करा माऊली, माफ. आणि त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांनी जे पसायदान मागितलेलं आहे, दुरितांचे तिमिर जाहो, विश्वस्व धर्म सूर्य पाहो, जो जे मानशील तो ते लाहो प्राणी जात. दुरितांचे तिमिर जाहो, दृष्टांचा दृष्टपणा जाहो. आणि नुसतं बोलून थांबले नाहीत माऊली, त्यांनी करून दाखवलं. त्यांनी विसोबांना स्पर्श ज्ञानाद्वारे ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून दिली. आणि त्यानंतर विसोबा जे आजपर्यंत, विसोबा सामान्य माणसं नव्हते हो, महाज्ञानी होते, पंडित होते, जाणते होते, पण अजूनपर्यंत त्यांना ब्रह्मज्ञान झालं नव्हतं, आत्मसाक्षात्कार झाला नव्हता. तो संतांच्या कृपेने झाला. म्हणून धरावे ते पाय आधी आधी. त्यानंतर विसोबा तिथून औंढ्याला आले. औंढ्याला आल्यानंतर पुढे कालांतराने पांडुरंगाने नामदेवाला सांगितलं की तुला द्वैत आणि अद्वैत अजून कळत नाही, म्हणून तू सद्गुरूंना शरण जा. आणि सद्गुरू कोण? विसोबांना शरण जा. इथे या ठिकाणी माऊलीने आपणासारखे करती तात्काळ मला हे सांगायचं, जी महाराजांची, ज्ञानेश्वर महाराजांची योग्यता, त्याच योग्यतेवर त्यांनी विसोबांना नेलं. पुढे विसोबांनी नामदेव महाराजांना त्या योग्यतेवर नेलं. पुढे नामदेव महाराजांनी त्यांच्या ह्याच्या जनाबाई, प्रसा भागवत, चोखोबा यांना तो अधिकार, म्हणजे त्यांना ते संतत्व बहाल केलं. आपणासारखे करती तत्काळ नाही काळ वेळ तया लागी, ताबडतोब एका जन्मा. म्हणून लोह परिसाची नसा हे उपमा सद्गुरु महिमा. अशा या सद्गुरूंना लोह आणि परीस यांची सुद्धा उपमा योग्य नाही महाराज. कारण परीस काय करतो, एका लोखंडाच्या तुकड्याला सोनं करतो, परंतु ज्या लोखंडाच्या तुकड्याचं सोनं झालेलं आहे तो सोनं झालेला तुकडा दुसऱ्या लोखंडाला सोनं करू शकत नाही. म्हणून लोह परिसाची न साहे उपमा सद्गुरु महिमा आघातची. स्वतः महाराज सुद्धा म्हणतात, समर्थ रामदास स्वामी, मायेच्या बळे करीन स्तवन, ऐसे वांछित होते मन, तेथे माया झाली लज्जायमान. काय सद्गुरूंना मायेच्या ह्याच्यात म्हणजे शब्दाच्या माध्यमातून त्यांचं वर्णनच करता येत नाही. म्हणून सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आणि तुका म्हणे, जन गेले विसरून खरा देवा, खऱ्या देवाला हे तुम्ही आम्ही सर्व विसरलो म्हणजे हेंदरी शेंदरी दैवते, कुणी पूजिती भूते खेते, सीतासाठी अवदान मागती, म्हणजे पोटासाठी अवदान मागती, पोटासाठी. कारण आपण काय करता, सामान्य लोक म्हसोबा, पिरोबा, पीर, फकीर यांना नवस बोलतात. आणि ह्यांना नवस, आता ज्या देवतेला दही भाताचा नैवेद्य दाखवलाय की ती देवता प्रसन्न होते, असं सामान्य जीवाचा जर विचार आहे. म्हणून तुका म्हणे, कैसे आंधळे हे जन, यांना कळत नाही, गेले विसरून खरा देवा. प्रत्यक्ष सद्गुरु तिथं आहे. सद्गुरु सारिखा असता पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे.
राजाची राणी कधी भीक मागते? कारण सद्गुरु सारिखा असता पाठी राखा, इतराचा लेखा कोण नाही. तेच महाराज नाथ महाराज सांगतात, गुरु परमात्मा परेश ऐसा ज्याचा विश्वास. गुरुच हे परमात्मा आहेत, तेच परमेश्वर आहेत आणि तेच गुरु. फार सुंदर आहे. गुरु गोविंद दोऊ खडे काकू लागे पा, बलिहारी गुरुदेव जिन गोविंद दियो नका. त्या गुरुवरून हा जीव ओवाळून टाकावा की ज्या गुरूंच्या मुळे आज आम्हाला भगवंत कळला, ज्या गुरूंनी आम्हाला भगवंताची ओळख करून दिली, भगवंताची शरण, भगवंताच्या स्वरूपाची आम्हाला ओळख झाली, अशा त्या भगवंताला प्राप्त करण्यासाठी सद्गुरूशिवाय दुसरा मार्ग नाही. आणि तेच याच अभंगाला धरून पुढे उत्तर रंगात आपण जे निरूपण ऐकणार आहोत ते एका भक्ताने ज्यांनी आपल्या गुरुच्या माध्यमातून भगवंताची प्राप्ती केली ते आख्यान आपण ऐकणार. सद्गुरु वाचोनी सापडे ना होय, सद्गुरु वाचोनी सापडे ना होय, करावे ते पाय आधी 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 आधी. सद्गुरु वाचोनी, सद्गुरु वाचोनी, एकदा भगवंताचं आज आपल्या सर्वांमध्ये हरिभक्तपरायण अरुणराव बुडस, राहणार वाशिम, त्यांचं सुश्राव्य कीर्तन आपण ऐकत आहात. आमच्या या कीर्तन वर्गातील, आमच्या या अभ्यास वर्गातील आम्हाला आदरणीय असलेले बुडस काका गायन, वादन, स्पष्टीकरण या दृष्टीने त्यांचा अधिकार मोठा आहे. त्यांचे वडील सुद्धा उत्तम असे व्हायोलिन वादक होते, त्यामुळे संगीताची चांगली जाण त्यांना आहे. या कीर्तनाच्या निमित्ताने, आनंद कीर्तन या निमित्ताने, ते कीर्तन इथे एकादशीच्या निमित्ताने करत आहेत, त्याचा आनंद आम्हाला होतो. मी प्रवीणजींना या ठिकाणी धन्यवाद देईन आणि त्याबरोबर तबल्याच्या साथीला माझे मित्र संजीवभाऊ शर्मा, ते सगळ्यांनाच तबल्याची साथ करतात. त्याचबरोबर पेटीच्या साथीला हरिभक्तपरायण गजाननराव ढवळे वाशिम, हेही उत्तम कीर्तनकार आहे, यांचे कीर्तन आपण पुढे ऐकणारच आहोत. या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि पुढील आख्यानासाठी काकांना विनंती करतो. आता ही गंमत अशी आहे बघा, आजपर्यंत जे शिकत आलो ते रोडे सरांच्याच इथे, रोडे सरांच्याच मार्गदर्शनात त्यांनी शिकवल्याप्रमाणे आणि त्यांनी जे शिकवलेलं आहे तेच आम्ही त्यांना त्यांच्या समोर आज सादर करत आहे. ज्ञानेश्वरीत फार सुंदर उभी आहे. बालक बापाची ये ताटी रिगे आणि बापा ते जेवू लागे, तेने संतोष लेनी वेगे मुखची ओढ. काय सांगा महाराज, माऊलीचे फार सुंदर शब्द. लहान बाळ रांगत रांगत येतं आपल्या बापाच्याच ताटातला, बापाच्याच कमाईतला, बापांनीच कमावलेला भात, त्यातले 4 शीत उचलतो आणि त्यातल्या 4 शीतातले 1 शीत कुठं त्या बापाच्या तोंडात जात. आता खरं सांगा, बापाचं पोट भरत तरी पण बाप म्हणतो वा वा वा, माझा बाळ किती छान, माझा किती चांगला, माझा. तसं आमच्या सद्गुरूंचं आहे. आम्ही कीर्तन करतो आणि त्याचा त्यांना आनंद होतो, हे त्यांचं मोठेपण आहे आणि अशीच त्यांची आमच्यावर कृपा असावी. रघुपती राघव राजा राम, अंगिरसाचा पवित्र आश्रम होता गोदाचा.
साधा पवित्र आश्रम होता गोलाठी वेद धर्म रुची महागती वेद धर्म रुची महागती नादेच्या राजा राम अंगिरस ऋषीचा आश्रम हा गोदावरीच्या काठावर होता आणि त्यांच्याच आश्रमाला लागून वेद धर्म ऋषी आपला आश्रम चालवत होते. त्यांचं गुरुकुल होतं आणि या गुरुकुलात नवीन नवीन मुलं यायचे, विद्या घ्यायचे, विद्याध्ययन करायचे आणि पुढे आपल्या कर्तृत्वाचे झेंडे यांनी सर्व विश्वात उभारले. परंतु अजूनपर्यंत पाहिजे असा शिष्य घडवल्याचं वेद धर्म ऋषींना समाधान प्राप्त झालं नाही. नवीन संवत्सर सुरू झालं, नवीन मुलं आले आणि अशा ह्या मुलात एक मुलगा आमच्या वेद धर्म ऋषींना प्राप्त झाला आणि त्याचं नाव काय? वेद धर्माच्या आश्रमात वेद धर्माच्या आश्रमात ज्ञान निर्माया असे संदीपक लाडका गुरु होता असे संदीपक लाडका गुरु होता. असा हा असणारा वेद धर्मांच्या आश्रमातला हा मुलगा ज्याचं नाव संदीपक. आणि हा संदीपक अत्यंत हुशार मुलगा आणि विशेष त्याचा गुण हा होता की सद्गुरूंवर अत्यंत याची निष्ठा, सद्गुरूंच्या प्रती अत्यंत त्याचा सद्भाव आणि सद्गुरूंची सेवा हा त्याचा मुख्य उद्देश. आणि हे करत असताना, अध्ययन करत असताना कधी असं नव्हतं होत, म्हणजे वर्गात सुद्धा असं नव्हतं होत की गुरुजींनी विचारावं आणि त्या दिवशी संदीपकांनी कारण सांगावं, गुरुजी काल आश्रमाच्या गाई चारायला नेल्या होत्या हो, त्यामुळे अभ्यास राहून गेला, पाठांतर करायचं राहिलं, किंवा मायबाईंनी म्हणजे गुरुपत्नींनी सांगितलं दळण दळून आण चक्कीवरून. मग दळण दळून आणायला गेलो, सायकल पंक्चर होती, त्यामुळे पाठीवर आणलं, त्यामुळे मान अवघडली. अशी कारण नव्हती महाराज, हे कारण आमच्या मुलांच्या जवळ असतात. आणि अध्ययन आणि त्याचं किंवा त्याचा अभ्यास हा कधी पहा तयार. त्यामुळे गुरुजींना शिकवायचं गाडाभर असं त्यांना एक प्रकारची शक्ती प्राप्त होत होती. आणि असं चालू असताना हळूहळू काळ निघून चालला आणि पुढे परीक्षेची वेळ आली. आता तुम्ही म्हणाले इतक्या लवकर अजून तर पोरांची ऍडमिशन झाली नाही ना, आता लगे परीक्षा करता काय? 15 मिनिटात अर्ध्या तासात जर कीर्तन करायचं तर सगळं करून टाकायचं. त्याप्रमाणे मुलांची ऍडमिशन झाली आणि मुलगा परीक्षेची वेळ आली. परीक्षा आल्यानंतर गुरुजींनी विचार केला की ह्यावेळेस पोरांची काहीतरी वेगळीच परीक्षा घेतली. आता वेगळीच परीक्षा म्हटल्या म्हणजे आजकालच्या सारखी त्या काळात ती परीक्षा नव्हती. मागच्या वर्षाचं 2 वर्षाचं रेकॉर्ड पाहू, त्यातले मार्क टाकून तुमचा या वर्षी 10वी 12वीचा रिझल्ट लावून देऊ, सगळे पोरं 100% पास, ही भानगड त्यावेळेस नव्हती महाराज. त्यावेळेस मुलांना आपली योग्यता दाखवावी लागत होती. गुरुजी ही कोणताही प्रश्न विचारतील, काहीही करतील, मुलं असं म्हणू शकत नव्हते हा तर अभ्यासक्रमात प्रश्नच नव्हता, हा तर आम्हाला शिकवलाच नाही, हा तर सिलेबस मध्ये प्रश्नच नाही, अभ्यासक्रमात नाही.
ही त्यावेळेस मुलांच्या जवळ बोलण्याची प्राज्ञा नव्हती. असो, सांगायचा अर्थ हा की गुरुजींनी ठरवलं की यावेळेस पोरांची वेगळीच परीक्षा घ्यावी. आणि गुरुजी म्हणतात, जन्मात मागच्या घडल्या आईत गोष्टी भार पावले. जन्मात मागच्या घडल्या आईत गोष्टी भार पावले. आशीर्वादावे म्हणतो गंगा स्नानाने होतो शुद्धी. शक्य हे जरी तुझला, शक्य हे जरी तुझला, देई तुम्हाला आता काशीला. काही तुझे सेवेला माझिया, काही तुझे सेवेला माझिया. ते सांगतात, मुलांना तुम्हाला काय सांगावं, गुरुचं काम आहे माझ्या हातून ज्या काही चुका झाल्या, ज्या काही घडल्या असेल त्या आपल्या विद्यार्थ्यांना सांगाव्या. हे माझं कर्तव्य आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, माझ्याकडनं मागच्या जन्मात काही चुकीच्या गोष्टी घडल्या, काही पापकर्म घडले आणि त्या पापाचं क्षालन करण्यासाठी मला काशीला जावं लागतं. आणि काशीला गेल्यानंतर माझ्यासोबत कोण येतं सांगा, कारण तिथे गेल्यानंतर मला राहावं लागेल. हा, पण एक लक्षात ठेवा, तिथं गेल्यावर तुम्हाला लाडू पेढे खायला मिळणार नाही किंवा आईची आठवण येते, बाबाची आठवण येते, हे कारण चालणार नाही. कारण सांगतो, तिथं गेल्यानंतर काय होणार आहे बाळांनो, मला भयंकर कुष्ठरोग होईल. आणि हा कुष्ठरोग झाल्यानंतर तिथे तुम्हाला माझी सेवा करावी लागेल. तेव्हा सांगा, माझ्यासोबत यायला कोण? आता हे ऐकल्यानंतर सगळे पोरं शांत. परंतु संदीपक ताडत उठला आणि तो म्हणतो, आज्ञा द्यावी मजला, असताना तव कृपा कठीण काय. तत्पर मी सेवेला, जोडून हस्ता सदैव श्री गुरुरा. काय सांगा महाराज, याला म्हणतात विद्यार्थी, याला म्हणतात गुरुभक्ती. प्रभू गुरु महाराजा, तुमची जर माझ्यावर कृपा आहे तर मला काय अडचण आहे, मी तुमच्यासोबत यायला तयार. आजकालच्या भाषेत ती कोणती परीक्षा असते हो आजकालची, मला लवकर सांगता येत नाही. प्री परीक्षा, ती प्री टेस्ट जी म्हणतात, ती पहा. पोरगा पहिले त्याच्यात पास झाला म्हणजे गुरुजींनी बघितलं आणि हे पाहिल्यानंतर. पण खरी परीक्षा महाराज पुढे आहे. हा पुढे गेला. गुरुजी काशीला पोहोचले. काशीला पोहोचल्यानंतर एक छान पैकी गंगेच्या काठावर त्यांनी एक झोपडी उभी केली. महाराज महिना 15 दिवस गेले नसतील तेवढ्या ह्याच्यात गुरुजींच्या अंगावर पूर्ण बद कुष्ठरोग दाटून आला. काय सांगावं महाराज त्यावेळेसची परिस्थिती. आणि त्यावेळेस त्या संदीपकाची गुरुजी आतापर्यंत जे प्रेमाने बोलणारे ते आता संदीपकाला ताड बोलू लागले. काय म्हणतात ते, व्याधी जर्जर जाहले शरीरे, हट्टीपणा हो किती. संतापे अवहेलना करुनिया, रागे तुनी बोलती. गेला तो मृदुभाष कोमल, असा झाला गुरु निष्ठुर. सारे सोसुनी बाळ शांत अगदी, सेवेतना अंतर पंढरीनाथ भगवान की जय. गुरुजी त्याला इतकं बोलतात, अरे संदीपका तुला कसं दिसत नाही, तुला कळत नाही, अरे माझं शरीर बघ, आणि तू माझी सेवा करायच्यासाठी आला, माझ्या सेवेच्याकडे पूर्ण दुर्लक्ष. संदीपक विचार करतो, माझे गुरुजी ज्या अर्थी माझ्यावर एवढी चिडचिड करतात, नक्कीच माझ्या सेवेत काहीतरी कमतरता आहे. आणि अजून बिचारा निष्ठेने सेवा करतोय. काय पाहा महाराज, त्याला काय माहिती गुरुचा काबा, ही सगळी गुरुची माया. ओल्या कुष्टे रस जाहला, रस से गुरु बोले.
बोल्या कुस्ते रस जाहला रससे गुरु बोले अरे दीपका तुझी नकावरण मम पुढे बोले कधी कोणी बेट टाकुनी निष्ठानाचे आणि कळसी मजसी अरे पातक्या कळसी मजसी अरे पातक्या पूर कठोरा वाणी रामा काळोजी राजा राम कहो कुष्ठरोग अंगातून महाराज रक्त वाहतंय पू वाहतंय अशा परिस्थितीत संदीपक सद्गुरूंची सेवा करतोय आणि सद्गुरू त्याला म्हणतात अरे तुला दिसत नाही अरे मला तू जेवायला कधी देशील 2 दिवसाचा मी उपाशी आहे तो म्हणतो देवा तुम्हाला अर्ध्या तासापूर्वी ते जेवण दिलं मला उलट बोलतोस काय काय बोलावं काय काय आणि संदीपकाने शांतपणे ते सहन करा आणि तितकी एकनिष्ठेने गुरुची सेवा करा दिवस जात आहे आणि अशा वेळेस काय सांगावं गुरुवरची निष्ठा काशी क्षेत्री असून पवित्री निर्मल गंगे काठी कधी नाही श्री विश्वेश्वर दर्शन घेण्यासाठी काळोजी राजा नाम काय माहिती विश्वेश्वराच्या ठिकाणी राहून विश्वेश्वराचं दर्शन नाही हो याच्यापेक्षा अजून काय पाहिजे सद्गुरूच माझ्या सर्व काही सद्गुरूची सेवा हीच माझ्यासाठी सर्व आणि अशी ही सद्गुरूची होणारी सेवा हळूहळू महाराज याची कीर्ती सर्व दूर पसरू लागली त्रिखंडात याची कीर्ती पसरू लागली आणि कुठपर्यंत जावी सद्गुरु सद्गुरु भक्तीची कीर्ती दरवळे स्वर्गलोकात सद्गुरु कीर्तीची कीर्ती दरवळे स्वर्गलोकात भक्त पाहूया भक्त पाहूया देव ये लोकात परीक्षा पाहण्याची परीक्षा पाहण्याची सोडून वाटते दास आश्रमी वेद धर्माच्या आश्रमी वेद धर्माच्या प्रगटले काशीचे दास कीर्ती दरवळे स्वर्ग लोकापर्यंत याच्या कीर्तीचा गवगवा आणि याची ती असणारी एकंदर थोर भक्ती त्याची महती स्वर्ग लोकापर्यंत पोहोचली भगवान शंकर स्वतः तिथे आले आणि बघतात तो काय संदीपक एका झाडाखाली ध्यानस्थ बसलेला आहे आणि ध्यानस्थ बसलेला असताना भगवान शंकर म्हणतात बाळा अरे डोळे उघड मी आलोय तुझ्यासाठी आलो तुला भेटायला आलो काय पाहिजे ते माग तेव्हा संदीपकांनी भगवंताला हात जोडले म्हणाला भगवंता महादेवा अहो तुमचं दर्शन भल्या भल्याला होत आज आपण मला दर्शन दिलं अत्यंत मी धन्य झालो पण अरे बाळा आलोय पण तुला काय पाहिजे ते माग संदीपक म्हणतो नाही मला काही नको आणि मी तुम्ही मला काही द्यावं म्हणून मी इथे बसलो नाही भगवान शंकराला आश्चर्य वाटलं हो भगवान म्हणतात कमाल झाली अहो 1.25 रुपयाचा
आपण ते तीर्थप्रसाद करतो, सत्यनारायण करतो आणि त्याच्यात पूर्ण यादी घेऊन मंदिराच्या बाहेर लोक असतात माझे मागण्या करायला, आणि याला मी स्वतः द्यायला आलेलो आहे. हा म्हणतो मला काही नाही देवा, मला काही नको. भगवान शंकराचा नाही लागला. परंतु भगवान शंकराला या गोष्टीचं फार आश्चर्य वाटलं आणि भगवान तिथून निघाले. आता जावं ना सरळ कैलासाला, पण नाही. नवीन काही गोष्ट जर विशेष पाहिली तर माणसाला तर आश्चर्य होतं, देवांनाही आश्चर्य वाटतं. भगवान सरळ कैलासात गेले नाही, वाया वैकुंठ कैलासाला गेल्यानंतर पाहतात तो काय भगवान विष्णू. भगवान विष्णूंनी विचारलं का हो कसं येणं केलं, काय येणे, काय सांगावं देवा, काय सांगावं. पृथ्वी तलावर असा एक मुलगा आहे आजपर्यंत असा पाहिला. अहो त्याला सांगितलं माग, त्यांनी सरळ नकार दिला. हो काय सांगावं, असे मुलं, असा भक्त पाहण्यात आला. भगवान विष्णूला ही चुटपुट लागली, चला असा भक्त पाहायला आपण जाऊ. पहिले 2 होते, पहिले 1 होता, आता 2 आहे. तिथं आल्यानंतर शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यानगम्यं वन्दे विष्णु भोगहरं सर्वलोकैकनाथ पंडितनाथ भगवान की जय. भगवंताने आल्यानंतर आपल्या जवळ असणारा शंख त्याच्या गालाला लावला आणि म्हणतात, अरे संदीपका डोळे उघड बाळा, मी आलेलो आहे, काय पाहिजे ते मागून घे. हा म्हणतो देवा, अहो भल्या भल्याला अनेक तप केल्यानंतर आपलं दर्शन होत नाही, तुम्ही सहजासहजी मला दर्शन दिलं भगवंता, मी आपला फार फार आभारी. अरे माग, तुला जे मागायचं असेल त्रिखंडाचं राज्य माग, तुला मी द्यायला तयार. हा म्हणतो देवा, मला तर काही नकोच, पण मी असं करतो, माझ्या गुरूंना जाऊन विचारतो. गुरूंना विचारायला गेला. गुरूंना विचारल्यानंतर गुरूंना म्हणतो, गुरुजी बाहेर भगवान शंकर आणि भगवान विष्णू दोघे आले, तेव्हा तुमच्या आजाराबद्दल बोलू का. एवढं म्हटल्याबरोबर बाबा काय विचारता, गुरुजीचा संताप. अरे तू काय समजतो स्वतःला, तुला कोणी सांगितलं हे करायला. अरे उद्या तू देवाला सांगशील माझा जर थोडी तब्येत बरी झाली तर सर्व जगात स्वतःची कीर्ती मिरवत फिरशील, माझ्यामुळे माझे गुरुजी सुधारले. अरे तुमच्यासारख्या छद्मी विद्यार्थ्यांना मी काय ओळखत नाही, चल चालता. विचारा गेला कशासाठी घडलं, परंतु जितका शांतपणे आत गेला तितकाच शांतपणे बाहेर. आणि बाहेर आल्यानंतर बघतो देवाला सांगितलं, भगवंता मला तर काहीच नको, माझ्या सद्गुरू आहे काही. तुम्ही म्हणतात बाळा कमाल आहे रे, धन्य तुझे सद्गुरू आणि धन्य असा भक्त, असा शिष्य, अशी सद्गुरू सेवा पाहण्यात फार कमी येते रे बाळा. तू आता काही मागत नाहीस, ठीक आहे, तुझं आमच्यावर झालेलं हे कर्ज आहे, बघू जसं फेडता येईल तसं फेडायचं. आणि त्यानंतर दोन्ही देव निघून गेले. देव निघून गेल्यानंतर सद्गुरूंनी बघितलं की आता माझ्या शिष्याची पूर्ण परीक्षा झाली. आणि सद्गुरूंच्या हा दर्शनाला आतमध्ये जाऊन बघतो तर काय, सद्गुरूचा तो देह दिव्य देह झाला महाराज. कारण ती सद्गुरूची माया होती, सद्गुरूंनी घेतलेली ती परीक्षा होती. आणि पुढे देवाने सांगितलं की ठीक आहे बाळा, की ह्या जन्मात तर तू आमच्याकडनं काही मागितलं नाहीस, आमच्याकडनं काही घेतलं नाही, परंतु तुझं हे आमच्यावर ऋण झालेलं आहे, हे ऋण कसं फेडावं त्याचा आम्ही विचार करू. आणि तेच पुढे जे म्हणजे द्वापार युगात भगवान कृष्ण सांदीपनी ऋषी म्हणून हा संदीपक जन्माला आला. आणि भगवान कृष्णाने सांदीपनी ऋषीचं शिष्यत्व पत्करलेलं आहे. सद्गुरु वाचोनी वाचोनी, मोरबंद फार छान सांगतात. सद्गुरु वाचोनी वाचोनी व्यर्थ जिने यात वाकडे काय, शुक सांगे भागवीला, अहो शुक सांगे भागवीला, ओढून लाकडे
सद्गुरूंची केलेली जी सेवा आहे या सेवेनुसार संदीपकाला भगवंताचंही दर्शन झालं. दोन्ही देवांचं, भगवान शंकराचं, भगवान विष्णूचं, हे केवळ सद्गुरूच्या कृपेमुळे झालं. म्हणून तुकाराम महाराज अभंगाच्या गुरुचरणात म्हणतात, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावेत पाय आधी 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 आधी, सद्गुरु वाचोनी, सद्गुरु वाचोनी, सद्गुरु आजच्या या कीर्तनाची मला या ठिकाणी संधी देण्यात आली त्याबद्दल आयोजकांचे, त्यानंतर जोशी सरांचे अत्यंत आभार मानतो. माझ्या सद्गुरूंनी माझ्याकडनं हे करून घेतलं, त्यांना साष्टांग दंडवत करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. हे जे दान दे गाते तुझा विसरण भावा, विसरण भावा, तुझा विसरण भावा, गायन गावे येती माझी सर्वदोषी, राजाधिराज रामचंद्र भगवान की सुखकर्ता सुखकर्ता दुःखहर्ता माता विघ्नार्थी, प्रति पूर्वी के उपाध्याय, सर्वांगी सुंदर प्रिय निवासी, प्रति झळके माळ देव जय देव जय मंगलमूर्ती मंगलमूर्ती, दर्शन माते मन स्मरणे माते मन लंबोदर पीतांबर फणिबर वंदना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना, दाता माता वाटपाहे सदा, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना, जय देव जय देव जय मंगलमूर्ती गोविंद मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन शालिंगुटान वंदिनी चरण, सकलम परस्मै नारायणाय समर्पयामि, अच्युतं केशवं नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं, श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं, हरे राम हरे राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण गोपाल कृष्ण भगवान पंढरीनाथ भगवान की जय जय